जय श्रीराम. मी अमोल कोते पाटील आणि भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की असेही एक घर असू शकते जे केवळ भिंती आणि छतांनी बनलेले नसून रहस्य, ताजेपणा आणि अब्जावधींच्या आन आणि शानचे बनलेले असेल. हो मित्रांनो, आपण बोलत आहोत अँटिलिया बद्दल. ती जागा जी बाहेरून तर काच आणि स्टीलचा टावर दिसते, पण आत पाऊल ठेवताच तुमची विचार करण्याची शक्ती थक्क होईल. कल्पना करा, एक घर जिथे रॉल्स रॉयस लिफ्टने थेट तुमच्या बेडरूमच्या जवळ येऊ शकते, जिथे मुंबईच्या रखरखत्या उन्हात अचानक बर्फ पडू लागतो आणि जिथे छतावरून तुम्ही हेलिकॉप्टरने उतरून थेट तुमच्या लिव्हिंग रूम मध्ये पोहोचू शकता. विचित्र वाटतंय ना? पण या गोष्टी कोणत्याही सिनेमात नसून रिअल लाईफ मध्ये अस्तित्वात आहेत, ज्याची सर्व सत्यता आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कसे $1 बिलियन मध्ये बनवून तयार झालेले घर हे भारताचे केवळ सर्वात महागडेच नाही, तर सर्वात शानदार आणि रहस्यमय घर आहे, ज्याची सत्यता जाणून घेण्यासाठी व्हिडिओमध्ये असेच बनून राहा. मुंबईच्या सर्वात पॉश लोकेशन अल्टामाउंट रोडवर उभे असलेले अँटिलिया कोणतेही साधारण घर नाही. हे 27 मजल्यांचे एक गगनचुंबी टावर आहे, पण याची खरी जादू त्याच्या डबल हाईट फ्लोअर्स मध्ये आहे. प्रत्येक मजला इतका उंच आहे की ही इमारत 60 मजल्यांच्या इमारती इतकी वाटते. बाहेरून स्टील आणि ग्लासचा हा ढाचा दिवसा सूर्याच्या किरणांमध्ये हिऱ्यासारखा चमकतो आणि रात्री रंगीबेरंगी लाईट्सने जगमगतो. साल 2006 मध्ये याचे निर्माण सुरू झाले आणि 2010 मध्ये पूर्ण झाले. याची लागत जवळपास $2 बिलियन म्हणजेच 15,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्त होती. 2025च्या एका रिपोर्टनुसार याची व्हॅल्यू आता $4.6 बिलियन पर्यंत पोहोचली आहे. बकिंगहॅम पॅलेस नंतर हे जगातील दुसरे सर्वात महागडे रेसिडेन्स आहे, पण प्रायव्हेट घरांमध्ये नंबर 1 वर येते. आणि तुम्हाला माहित आहे का, याची जमीन 2002 मध्ये 21 कोटींमध्ये खरेदी केली गेली होती, तर त्याची मार्केट व्हॅल्यू 150 कोटींपेक्षा जास्त होती. ही डील वक्फ बोर्डच्या ऑर्फनेज ट्रस्ट सोबत झाली आणि कॉन्ट्रोवर्सीचा हिस्सा बनली. खूप विवाद झाला आणि 2025 मध्ये वक्फ अमेंडमेंट बिलने पुन्हा या मुद्द्याला हवा दिली. पण अँटिलिया आजही त्याच थाटात उभे आहे. मित्रांनो, अँटिलिया बनवायला 7 वर्षे लागली. ऑस्ट्रेलियाची मशहूर आर्किटेक्चर फर्म पर्किन्स अँड विल्सने याचे डिझाईन तयार केले, तर इंटिरियरची जबाबदारी अमेरिकेच्या हार्स्ट ब्रेंडर असोसिएटने सांभाळली. या घराचे डिझाईन कमळाचे फूल आणि सूर्यापासून प्रेरित आहे. स्टील, कॉन्क्रीट आणि ग्लासचे मिश्रण याला मजबूती आणि सौंदर्य दोन्ही देते. पण तुम्हाला माहित आहे का, ही इमारत केवळ दिसायला सुंदर नाही, तर खूप मजबूतही आहे. म्हणूनच ही 8 रिश्टर स्केलच्या भूकंपही झेलू शकते. हो, स्टील, रिइन्फोर्समेंट कॉन्क्रीट आणि सेस्मिक डॅम्पर्स याला अचल बनवतात. मुंबई सारख्या शहरात जिथे भूकंपाचा धोका नेहमी असतो, हा एक इंजिनिअरिंगचा चमत्कार आहे. आणि ही तर फक्त सुरुवात आहे. जसे तुम्ही अँटिलियाच्या मेन गेट मधून आत पाऊल ठेवता, समोर येतो 6 मजल्यांचा पार्किंग झोन. हा कोणताही साधारण गॅरेज नाही. इथे 168 लक्झरी कार उभ्या राहू शकतात. रॉल्स रॉयस, फरारी, बेंटले, मर्सिडीज, लॅम्बोर्गिनी सर्व एका लाईन मध्ये. आणि हो, या गाड्यांच्या देखभालीसाठी एक स्पेशल वर्कशॉप सुद्धा आहे. कार लिफ्टच्या मदतीने गाड्या थेट वरच्या मजल्यापर्यंत पोहोचू शकतात. कल्पना करा, तुमची रॉल्स रॉयस लिफ्ट मध्ये चढून तुमच्या बेडरूम जवळ पोहोचली तर किती कमाल वाटेल. पार्किंग नंतर येतात गेस्ट लॉबीज, विशाल स्पेसेस, उंच छत, इटलीतून मागवलेला सफेद मार्बल, सॉरोस्की क्रिस्टलचे झुंबर आणि गोल्ड प्लेटेड डेकोर. प्रत्येक लॉबीची थीम वेगळी आहे. एकीकडे युरोपियन पॅलेसचा टच, तर दुसरीकडे जॅपनीज मिनिमलिझम. पाहुणे जेव्हा येतील तेव्हा त्यांना प्रत्येक वेळी एक नवा अनुभव मिळेल. या लॉबीज कोणत्याही 7 स्टार हॉटेलपेक्षा कमी नाहीत. आता येऊया अँटिलियाच्या सर्वात युनिक फीचरवर, आईस रूम. मुंबईची उष्णता आणि दमट हवेत ही खोली म्हणजे एक चमत्कार आहे. इथे आर्टिफिशियल स्नो पडतो, जसे की तुम्ही स्वित्झर्लंडच्या हिल स्टेशनवर पोहोचले आहात. लहान मुले असोत वा वृद्ध, सर्वांचा हा फेवरेट स्पॉट आहे. मनोरंजनाबद्दल बोलायचे झाले तर अँटिलियामध्ये 50 सीटचे प्रायव्हेट मूव्ही थिएटर आहे. लेझर प्रोजेक्टर, डॉल्बी सराउंड साऊंड आणि लक्झरी रिक्लायनिंग सीट. इथे सिनेमा पाहणे कोणत्याही मल्टिप्लेक्स पेक्षा जास्त शानदार वाटते. आणि जिम बद्दल बोलायचं झालं तर जगातील सर्वात ऍडव्हान्स मशीन्स तिथे आहेत. वरच्या मजल्यांवर फॅमिलीचा प्रायव्हेट झोन आहे. मुकेश अंबानी, नीता अंबानी आणि त्यांची मुले इथे राहतात.
प्रत्येक बेडरूम इतकी मोठी आहे की त्यात छोटे हॉल सामावून जातील. वॉक इन क्लॉसेट्स, लक्झरी बाथरूम, पर्सनल बाल्कनी आणि हाय टेक ऑटोमेशन सिस्टम, मास्टर स्वीट्स तर एखाद्या शाही राजवाड्यासारखे आहेत. आणि छतावर 3 हेलिपॅड्स आहेत जिथून फॅमिली हेलिकॉप्टरने उतरू शकते. मुंबईच्या ट्रॅफिक पासून वाचवण्याचा हा बेस्ट वे आहे. तरी काही तांत्रिक कारणांमुळे किंवा DGCA अप्रुव्हलमुळे ते अजून पूर्णपणे ऑपरेशनल नसले तरी हे फीचर अँटिलियाला अजून खास बनवते. इतक्या मोठ्या घराला चालविण्यासाठी 600 पेक्षा जास्त स्टाफ आहेत. प्रत्येक मजल्यावर वेगळी टीम आहे. क्लिनिंग, किचन, सिक्युरिटी, गार्डनिंग सर्व प्रोफेशनल आहेत. स्टाफसाठी स्पेशल क्वार्टर्स सुद्धा आहेत. सिक्युरिटी इतकी कडक आहे की तिथे साधी चिमणीही शिरू शकत नाही. पूर्ण घरात CCTV, बायोमेट्रिक सिस्टम आणि हायटेक अलार्म्स आहेत. 2021च्या एका घटनेनंतर सुरक्षा अजूनच स्ट्रॉंग करण्यात आली आहे. बगीच्यांबद्दल बोलायचं झालं तर अनेक मजल्यांवर हँगिंग गार्डन्स आहेत. झाडे झुडपे जगभरातून मागविण्यात आली आहेत. ही केवळ शोभाच वाढवत नाहीत तर हवा ताजी आणि घर थंड ठेवतात. मित्रांनो, अँटिलियामध्ये एक भव्य मंदिर आहे. संगमरमर आणि सोन्याच्या नक्षीकामाने नटलेले हे मंदिर घराला आध्यात्मिक शांतता देते. याशिवाय इथे कॉन्फरन्स हॉल सुद्धा आहे जिथून रिलायन्सचा बिझनेस चालतो. तांत्रिक दृष्ट्या पाहिले तर हे घर एखाद्या शहरासारखे आहे. याचा महिन्याचा विजेचं बिल 70 लाखांपेक्षा जास्त येतो. तरीही जिथे नेहमी पॉवर बॅकअप असतो. अँटिलिया फक्त एक इमारत नाही तर एक जिवंत साम्राज्य आहे जिथे प्रत्येक मजला एक नवीन जग आहे. तुम्हाला या महालात एक दिवस घालवायला आवडेल का? आणि जर हो तर तुम्ही सर्वात आधी कुठे जाल? आईस रूम मध्ये बर्फाचा आनंद घ्यायला, मूवी थिएटर मध्ये की हेलिपॅड वरून मुंबईचे दृश्य पाहायला? कमेंट मध्ये नक्की सांगा. अशाच इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.